की an array in a Java is a data structure that stores काय करतो स्टोअर करतो पण काय स्टोअर करतो मल्टिपल वेक्टर्सच्या मेथड बघा काय काय बुलियन ऍड ऑब्जेक्ट ओबीची पहिली मेथड बघणार आहोत स्ट्रिंग मेथड मधली पहिली मेथड कोणती आहे तर टू लोअर केस आज आपण बघणार आहोत ॲरे आणि वेक्टर ओके ॲरे आणि वेक्टर आपल्याला बघायचं आहे पण आणि आपण स्ट्रिंग बफर क्लास पण आजच्या व्हिडिओमध्ये आणि जे काही व्रॅप क्लास आहेत ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर ॲरे आणि वेक्टर वरती क्वेश्चन काय येतो ना ते पहिले आपण बघू आणि ओव्हरऑल या सिलेबसमध्ये काही फर्स्ट युनिटच्या प्रोग्राम कोणते त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ नंतर व्हिडिओ घेऊन येईन पण आज आपण ॲरेवरती आणि वेक्टरवरती थेरी क्वेश्चन काय येतो ते बघून घेऊया सो लेट्स स्टार्ट फ्रेंड ओके सो फ्रेंड्स पहिल्यांदा बघून क्वेश्चन्स ओके क्वेश्चन्सला काय येतो बघा की राईट डाऊन द सिंटॅक्स ऑफ ॲरे डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन समर 22 ला 2 मार्काचा क्वेश्चन समर 25 ला परत तो झाला क्वेश्चन की वेक्टर आणि ॲरेचा डिफरन्स लिहा परत 6 मार्काला एनी 6 2024 ला डिस्क्राईब यूज ऑफ एनी मेथड ऑफ वेक्टर क्लास विथ देअर सिंटॅक्स मीन्स फ्रेंड्स की तुम्हाला वेक्टर क्लास म्हणजे त्याची काय आहे आणि वेक्टर क्लासचे किती मेथड यूज करतात ते 6 मेथड तुम्हाला इथे लिहायचे आहेत ओके डिफाईन ॲरे दिस टाईप ॲरे म्हणजेच की काय आणि त्याचे टाईप किती असा पण क्वेश्चन 2 मार्काला येतो एक्सप्लेन वेक्टर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल एक्सप्लेन एनी 3 मेथड ऑफ द वेक्टर क्लास एक्सप्लेन 4 मेथड ऑफ द वेक्टर विथ एक्झाम्पल असे खूप सारे क्वेश्चन येतात परत वेक्टर आणि ॲरेचा डिफरन्स तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया फ्रेंड्स की आपण बघून घेऊया की ॲरे जावामध्ये कसा यूज करतात बघा तर ॲरे म्हणजेच की काय की अन ॲरे इन अ जावा इज अ डेटा स्ट्रक्चर दॅट स्टोअर्स काय करतो स्टोअर करतो पण काय स्टोअर करतो मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ द सेम डेटा टाईप इन सिंगल व्हेरिएबल एका सिंगल व्हेरिएबल मध्ये मल्टिपल डेटा टाइप्स विथ सेम डेटा टाइप ओके मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ सेम डेटा टाइप स्टोअर करण्याचा काम कोण करतो तर ॲरे करतो द व्हॅल्यू आर स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन अँड ॲक्सेस युझिंग इंडेक्स स्टार्टिंग फ्रॉम 0 म्हणजेच की काय की जर तुम्हाला ॲरेमध्ये ॲरेची जर व्हॅल्यू स्टोअर केली आहे ते कशामध्ये कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये एका कंटिन्युअस फ्लोमध्ये मग 0 1 2 3 4 5 असं कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये अँड ॲक्सेस जर तुम्हाला ती ॲक्सेस करायची असेल तर ती इंडेक्सने ॲक्सेस केली आहे ते सुरुवात होते त्या इंडेक्सची 0 पासून ओके सिंटॅक्स बघा फ्रेंड्स खूप सिम्पल डेटा टाईप जो तुम्ही डेटा टाईप यूज करतो फॉर एक्झाम्पल इंटिजर करा काय पाहिजे तुम्ही डेटा टाईप इथं यूज करू शकता ओके आणि नंतर काय ॲरे नेम जो तुमचा ॲरे नेम असेल तो न्यू डेटा टाईप आणि जी तुमची साईज असेल ॲरेची ती आता बघा मी इथे यूज केलं इंट नंबर्स नावाचा ॲरे यूज केलाय न्यू घेतलाय इंट मध्ये 5 टाकलाय म्हणजे 5 नंबर पर्यंत तुम्ही नंबर घेऊ शकता स्टार्टिंग फ्रॉम 0 पासून ओके कोणते पण 5 नंबर घ्या पण स्टार्टिंग लोकेशनची 0 पासून होईल ओके ॲरे समजला आता टाईप ऑफ ॲरे बघूया तर फ्रेंड्स हे टाईप बघण्या अगोदर तुम्हाला फक्त काय करायचं एक छोटासा कमेंट लिहायचं या व्हिडिओसाठी आणि व्हिडिओला लाईक करायचं फ्रेंड्स कारण की तुम्ही जर लाईक नाही करत तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ का बनवू बरोबर ना तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवणार आहे फक्त तुमचं एकच काम आहे की तुम्ही लाईक करायला पाहिजे ओके तर बघा आता काय आहे टाईप ऑफ ॲरे इन जावा कोणते टाईप आहेत तर 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल मल्टी डायमेन्शनल ॲरे 3 टाईप आहेत स्टोअर अ लिस्ट ऑफ इलेमेंट म्हणजे हे काय करते लिस्ट ऑफ इलेमेंट स्टोअर करते जसं आपला नॉर्मल ॲरे असतो तोच इंटिजर मध्ये टाकला आपण ए तरी तुमची ए ची व्हॅल्यू आली पूर्ण ओके आता 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये काय होतो स्टोअर्स डेटा स्टोअर केला जातो पण कसा केला तो फ्रेंड्स एक रो मध्ये केला जातो आणि कॉलम मध्ये केला तो मॅट्रिक्स फॉर्म असा म्हणतो म्हणून आपण याला म्हणतो 2 डायमेन्शनल ॲरे आणि हा एक्झाम्पल बघा इंट मॅट्रिक्स नावाचा आपण ॲरे घेतला त्याच्यात कर्ली ब्रेस इथं 1 आणि 2 आणि 3 आणि 4 म्हणजे 1 रो 2 कॉलम 3 रो 4 कॉलम ओके आय होप समजलेलं असेल तुम्हाला हा आता बघा मल्टी डायमेन्शनल ॲरे समजलं मल्टी डायमेन्शनल ॲरे काय म्हणजे सांगतो तुम्हाला बघा ॲरे
विथ मोर दॅन 2 डायमेन्शनल, जेव्हा 2 पेक्षा जास्त डायमेन्शनल असतील म्हणजे टू डायमेन्शनल आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे 2 2 2 5 5 5 5 4 6, जर तुम्ही 3 यूज करत असाल किंवा त्यापेक्षा जास्त यूज करत असाल तर तुम्ही त्याला म्हणणार मल्टी डायमेन्शनल ॲरे. ओके, समजलं. आता आपण बघूया वेक्टॉर्स म्हणजे काय. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं फ्रेंड्स, एक लाईक आणि एक कमेंट. ओके, तर बघा वेक्टॉर्स म्हणजेच की काय फ्रेंड्स, बघा की वेक्टॉर इन जावा, a vector is a legacy class in Java that implements a dynamic array. डायनॅमिक ॲरेला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण जो वेक्टर लेगसी क्लास यूज करतो, इम्प्लिमेंट करतो. इट इज द पार्ट ऑफ जावा युटिल पॅकेज. ओके, हा कोणत्या पॅकेज मधला यूज केला तो जावा युटिल पॅकेज, जसं आपण सी मध्ये यूज करायचो studio.h वगैरे, त्याचप्रमाणे इथे जावा डॉट युटिल आणि या पॅकेजचं नाव. अँड कॅन ग्रो ऑर श्रिंक इन अ साईज ऑटोमॅटिकली, म्हणजे तो ग्रो पण आणि श्रिंक पण होऊ शकतो ऑटोमॅटिकली जर आपण मेथड यूज केले वेक्टॉरचे जावामध्ये. ओके, सिंटॅक्स काय सेम आहे. वेक्टॉर डेटा टाईप यूज करायचा कोणता असेल तो, आणि वेक्टॉरचा नेम न्यू वेक्टॉर आणि त्याच्या आतमध्ये तुमची साईज. एक्झाम्पल बघून घ्या बघा, इम्पोर्ट जावा युटिल वेक्टॉर, हा का तुम्ही घेतला वेक्टॉरसाठी काय घेतला, एक काय घेतला पॅकेज घेतला. ओके, याला आपण पॅकेज म्हणतो. ओके, सो आपण काय घेतो बघा वेक्टॉर इंटिजर व्ही. ओके, इंटिजर मध्ये घेतलाय मी व्ही, न्यू वेक्टॉर आणि त्याची साईज म्हणजे व्ही मध्ये ऍड करणार 10, वेक्टर मध्ये ऍड करणार 20 आणि ते 30. आता फ्रेंड्स आपण याचे काय बघणार आहोत, डिफरन्स बघणार आहोत ॲरे आणि वेक्टॉरचा. नंतर आपण बघणार आहोत फ्रेंड्स काय वेक्टॉर्सच्या मेथड्स, कोणतेही 6 मेथड्स तुम्ही लिहा, तुम्हाला तिथे 6 मार्क मिळून जातील. ओके, बघूया आपण ॲरे आणि वेक्टरचा डिफरन्स, त्यातले पण तुम्ही पॉइंट याच्यामध्ये ऍड करू शकता. ॲरे आणि वेक्टरचा डिफरन्स. तर फ्रेंड्स ॲरे आणि वेक्टरचा डिफरन्स मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा ॲरे आणि नंतर मग वेक्टर. ॲरेसाठी काय आहे, अन ॲरे इज अन स्ट्रक्चर दॅट होल्ड्स मल्टिपल व्हॅल्यू ऑफ द सेम टाईप. एक सेम टाईपचे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करते कोण, ॲरे स्टोअर करते. एक स्ट्रक्चर आहे तो होल्ड करतो मल्टिपल व्हॅल्यू ऑफ द सेम टाईप. द वेक्टर इज अ सिमिलर टू द ॲरे, जो वेक्टर आहे तो सिमिलर आहे ॲरेच्या. होल्ड्स काय करतो मल्टिपल ऑब्जेक्ट अँड लाईक अन ॲरे, म्हणजेच हा व्हॅल्यू स्टोअर करतो आणि हा ऑब्जेक्ट होल्ड करतो. ओके, इट कॉन्टेन कंपोनेंट्स दॅट ऍक्सेस युझिंग इंडेक्स, इंटिजर इंडेक्स. आणि जर का तुम्हाला ते ऍक्सेस करायचे असतील तर ते इंडेक्सच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. अँड ॲरे इज अन होमोजिनियस डेटा टाईप वेअर इट कॅन होल्ड ओनली ऑब्जेक्ट ऑफ द वन डेटा टाईप. म्हणजेच की काय, हा होमोजिनियस आहे म्हणजे सेम डेटा टाईप सारखे. ओके, होमोजिनियस म्हणजे सेम. आणि वेक्टर काय आहे, हेट्रोजेनियस. यू कॅन हॅव ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट डेटा टाईप इनसाइड द वेक्टर. एक्झाम्पल बघू ना, तेव्हा क्लिअर होऊन जाईल. ओके, बघा, आफ्टर क्रिएशन अँड ॲरे इज अ फिक्स लेंथ स्ट्रक्चर. जेव्हा तुम्ही क्रिएट केल्यानंतर ॲरेची लेंथ फिक्स राहते. द साईज ऑफ वेक्टर कॅन ग्रो ऑर श्रिंक ॲज अ नीड, accumulated adding and removing items after the vector has been created. म्हणजेच की हा श्रिंक करतो आणि हा ग्रो आणि श्रिंक करण्यासाठी मदत केली जाते फ्रेंड्स. ओके, आता पुढचा पॉईंट बघा. ओके, फोर्थ पॉइंट, ॲरे कॅन स्टोअर प्रिमिटिव्ह टाईप ऑफ डेटा एलिमेंट्स, वेक्टर कॅन स्टोअर नॉन प्रिमिटिव्ह टाईप ऑफ डेटा एलिमेंट्स. हे 4 पॉईंट आहेत. तिथे प्रिमिटिव्ह टाईप होल्ड करतो, नॉन प्रिमिटिव्ह करतो. कोणते पण 4 पॉईंट लिहायचे. आपण थोडे एक्स्ट्रा पॉईंट बघून घेऊया. तुम्हाला कोणते सीबीओ सिम्पल वाटतील हे तुम्ही लिहा. ओके, ॲरे इज अनसिंक्रोनाइज, वेक्टर इज सिंक्रोनाइज. इतकं लिहिलं तरी पण मार्क मिळून जाईल. डिक्लेरेशन ऑफ ॲरे, डिक्लेरेशन ऑफ वेक्टर. इंट ॲर नावाचं तुम्ही कोणताही ए लिहा, बी लिहा, काही पण लिहा. इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्या, इज इक्वल टू न्यू इंट, त्याच्या आतमध्ये किती व्हॅल्यू पास करायचे आहेत ते आपण ऑलरेडी ॲरेमध्ये डिक्लेअर करतो. ओके, वेक्टरमध्ये काय, वेक्टर आता समजा लिस्ट नावाचं तुम्ही व्हेरिएबल घेतलाय, लिस्ट नावाचं तुम्ही वेक्टर घेतलाय, इज इक्वल टू न्यू वेक्टर स्क्वेअर ब्रॅकेट ब्रेसच्या आतमध्ये 3, म्हणजे तुम्हाला 3 व्हॅल्यू पण तुम्ही स्टोअर करू शकता. ॲरे इज स्टॅटिक मेमरी अलोकेशन, वेक्टर इज डायनॅमिक मेमरी अलोकेशन. हा एक तुम्ही पॉईंट ऍड करू शकता. हा पॉईंट झाले किती, 2 पॉईंट. असे 4 पॉईंट लिहा ना कोणते पण एक्झामला.
No problem, friends. Okay. Array allocated the memory for the fixed size. In the array, there is a wastage of memory. Vector allocated the memory dynamically means according to the requirement, no wastage of memory. ओके, इथे वेस्टेज ऑफ मेमरी होते आणि इथे वेस्टेज ऑफ मेमरी नाही होत. ओके, नो वेस्टेज ऑफ मेमरीज. ओके, आता वेक्टरचे मेथड कोणते कोणते तुम्ही बघायचे आहेत ते पहिल्यांदा आपण बघून घेऊया फ्रेंड्स. कोणते कोणते वेक्टरचे मेथड्स आहेत बघा. काय आहेत वेक्टर्सचे मेथड? आता बघा, जावामध्ये वेक्टर्सचा मेथड बघा काय काय. बुलियन, ऍड, ऑब्जेक्ट, ओबीजी. म्हणजेच की काय फ्रेंड्स, जर तुम्हाला कोणता ऑब्जेक्ट ऍड करायचा असेल तिथे काय येईल अपेंड्स, म्हणजे ऍट द एंडला द स्पेसिफिक इलेमेंट ऑफ द एंड ऑफ द वेक्टर. वेक्टरच्या एंडला जर तुम्हाला इलेमेंट ऍड करायचं असेल तुम्हाला ही मेथड यूज करावी लागेल, बुलियन ऍड ऑब्जेक्ट ओबीजी. समजा एका स्पेसिफिक इंडेक्सला जर तुम्हाला कोणती ऑब्जेक्ट ऍड करायचं असेल तुम्हाला काय लिहावं लागेल, बुलियन ऍड इंटिजर इंडेक्स ऑब्जेक्ट ओबीजे. म्हणजेच काय, इन्सर्ट द स्पेसिफिक इलेमेंट, एक स्पेसिफिक इलेमेंट इन्सर्ट कर ऍट द पोझिशन इन द वेक्टर. आणि जर तुम्हाला एंड ऑफ द वेक्टर ऍड करायचं असेल आणि ती साईज इन्क्रीज करायची, तुम्हाला कसं करायचं, ऍड द स्पेसिफिक कंपोनेंट टू द एंड ऑफ दिस वेक्टर इन्क्रीजिंग इट्स साईज बाय 1. म्हणजे जर तुम्हाला वेक्टरची साईज वाढवायची असेल तर ऍड इलेमेंट करायचा आणि वेक्टरची साईज वाढवायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही इलेमेंट ऍड करू शकता. ओके, हे झाले तुमचे पहिले 3. अजून आहेत वेक्टरचे मेथड्स. तर बघा काय पुढे, इंट कॅपॅसिटी, म्हणजे कॅपॅसिटी रिटर्न करेल की तुमच्या वेक्टरची कॅपॅसिटी किती आहे. समजा 5 इलेमेंट असेल तर त्याची कॅपॅसिटी किती आहे, 5 आहे. ओके, रिटर्न्स द करंट कॅपॅसिटी ऑफ द वेक्टर. मी सांगितलं तुम्हाला ती रिटर्न करून दिली की तुमच्या कॅपॅसिटी वेक्टरची किती कॅपॅसिटी आहे. वॉइड क्लिअर, सर्व रिमूव्ह करेल. ओके, रिमूव्ह ऑल द इलेमेंट फ्रॉम द वेक्टर, तोच बोललो मी, रिमूव्ह करेल. क्लॉन, क्लॉन काय करेल, कॉपी करेल. ओके, म्हणजे काय करेल, रिटर्न अ क्लॉन मीन्स कॉपी ऑफ दिस वेक्टर, त्याच वेक्टरची दुसरी कॉपी मला करून देईल. समजलं. बुलियन कॉन्टेंट्स ऑब्जेक्ट इलेमेंट, ELM, काय पण तुम्ही टाका, इलेमेंट टाका, कोणता पण यूज करा. टेस्ट इफ द स्पेसिफिक ऑब्जेक्ट इज अ प्रेझेंट इन दिस वेक्टर. एक ऑब्जेक्ट या एलिमेंटमध्ये प्रेझेंट आहे की नाही हा सांगण्याचा काम कोण करणार आहे, तर हा मेथड करणार आहे. ऑब्जेक्ट अँड ॲरे कॉपीज द कंपोनेंट ऑफ दिस वेक्टर इन टू द स्पेसिफिक. म्हणजे एकापासून दुसऱ्यापर्यंत कॉपी करायचं असेल तर वॉइड कॉपी इन टू ऑब्जेक्ट टाकायचं तुमचा अँड ॲरे. समजलं. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. पुढे बघा काय फ्रेंड्स, पुढे कोणता आहे, बुलियन कॉन्टेंट ऑब्जेक्ट ELM म्हणजेच इलेमेंट. टेस्ट इफ द स्पेसिफिक ऑब्जेक्ट इज अ प्रेझेंट इन दिस वेक्टर. जर तुम्हाला चेक करायचं आहे की तो ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे की नाही वेक्टरमध्ये तर तुम्ही कोणतं यूज करू शकता, बुलियन कॉन्टेंट ऑब्जेक्ट ELM. ओके, वॉइड कॉपी इन टू ऑब्जेक्ट अँड ॲरे. जर तुम्हाला कॉपी करायचं एका कंपोनेंट दुसऱ्या कंपोनेंटपर्यंत तर हा तुम्ही ॲरे मधला हा मेथड तुम्ही यूज करू शकता. ऑब्जेक्ट फर्स्ट इलेमेंट, रिटर्न द फर्स्ट इलेमेंट ऑफ दिस वेक्टर. फर्स्ट इलेमेंट ऑफ द वेक्टर रिटर्न करण्याचं काम कोण करतो, ऑब्जेक्ट फर्स्ट इलेमेंट. ऑब्जेक्ट इलेमेंट ॲट इट इंडेक्स, ॲट इंटिजर इंडेक्स, म्हणजे रिटर्न द इलेमेंट ॲट द स्पेसिफिक इंडेक्स. जर तुम्हाला एक स्पेसिफिक इंडेक्सचा इलेमेंट येतो तर तुम्हाला ही मेथड यूज करावी लागेल. ओके, पुढे बघा, पुढे काय फ्रेंड्स, इंट इंडेक्स ऑफ ऑब्जेक्ट इलेमेंट, सर्च ऑफ द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द गिवन इलेमेंट युझिंग द इक्वल मेथड्स. ओके, ऑब्जेक्ट ऑफ लास्ट इलेमेंट, तुम्हाला लास्ट इलेमेंट वेक्टरचा सिलेक्ट करायचा तुम्ही ही मेथड यूज करू शकता, ऑब्जेक्ट लास्ट इलेमेंट मेथड. वॉइड इन्सर्ट इलेमेंट ॲट ऑब्जेक्ट अँड इंटिजर इंडेक्स, म्हणजे जर तुम्हाला स्पेसिफिक इलेमेंट त्या इंडेक्समध्ये इन्सर्ट करायचं असेल तर तुम्ही ही पण मेथड यूज करू शकता. ऑब्जेक्ट रिमूव्ह, जर तुम्हाला स्पेसिफिक इलेमेंट रिमूव्ह करते तर तुम्ही करू शकता ऑब्जेक्ट रिमूव्ह इंट इंडेक्स, त्या स्पेसिफिक इंडेक्समध्ये इलेमेंट रिमूव्ह करू शकता. काय बोललो मी, इलेमेंट्स बोललो. ओके, परत बघा खाली, void remove all elements, तर remove all the element and set the size to the 0. म्हणजे रिमूव्ह करा ऑल एलिमेंट आणि साईज किती ठेवा, 0 ठेवा वेक्टरची. आता आपण पुढचे कंटेंट बघूया. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते पण 6 लिहा, तुम्हाला 6 मार्क एक्झामला मिळून जातील. हे तुमच्या मॉडेल आन्सर मधले आन्सर आहेत, रेस्ट तुम्ही प्रिफर करा. हे पहिले 6 लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफरवरती आहे ना फ्रेंड्स, पहिल्यांदा क्वेश्चन येतो एक कम्पॅरिझनचा. ओके, तर तुम्हाला पहिल्यांदा कम्पॅरिझनचा क्वेश्चनचा आन्सर लिहावा लागेल आणि मग नंतर स्ट्रिंगच्या कोणते कोणते मेथड्स आहेत ना ते पण तुम्हाला इथे लिहायला लागणार आहे. तर बघा पहिले स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर. स्ट्रिंग म्हणजेच की काय फ्रेंड्स,
द स्ट्रिंग इज अ मेजर क्लास. स्ट्रिंग काय आहे, तर स्ट्रिंग आहे एक मेजर क्लास आहे. आणि स्ट्रिंग बफर काय आहे, पियर क्लास ऑफ स्ट्रिंग. म्हणजेच स्ट्रिंगचा पियर क्लास कोण आहे, तर स्ट्रिंग बफर आहे. ओके. आणि आपण काय म्हणतो की लेंथ इज फिक्स. स्ट्रिंगची लेंथ फिक्स असते आणि स्ट्रिंग बफरची लेंथ फ्लेक्सिबल असते. ओके. 2 पॉईंट तुमच्या लक्षात राहिले. तिसरा पॉईंट बघा, कंटेंट ऑफ ऑब्जेक्ट कॅन नॉट बी मॉडिफाईड. म्हणजे जो कंटेंट आहे ऑब्जेक्टचा तो मॉडिफाय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. पण कंटेंट ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी मॉडिफाईड. लक्षात ठेवा, स्ट्रिंग बफरमध्ये आपण ऑब्जेक्ट ऑफ कंटेंट चेंज करू शकतो, पण ह्याच्यामध्ये करू शकत नाही. कशामध्ये, स्ट्रिंगमध्ये. आता बघा, ऑब्जेक्ट कॅन बी क्रिएटेड बाय असाइनिंग द स्ट्रिंग कॉन्स्टंट इनक्लोज इन द डबल कोट्स. ओके. जो का तुमचा ऑब्जेक्ट तुम्ही असाइन करणार आहात तो तुमच्या डबल कोटमध्ये म्हणजे डबल कोट्सच्या आतमध्ये असेल. ऑब्जेक्ट कॅन बी क्रिएटेड बाय कॉलिंग कन्स्ट्रक्टर ऑफ स्ट्रिंग बफर क्लास युझिंग न्यू ऑपरेटर. आणि हा न्यू ऑपरेटर तू असाइन केला. बघा, स्ट्रिंग MSBT त्याच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये आहे. ह्याच्या आतमध्ये काय आहे, कर्ली ब्रॅकेट आहे. बघा, स्ट्रिंग बफर न्यू स्ट्रिंग बफर आणि त्याच्या आतमध्ये डबल कोट्सच्या आतमध्ये काय आहे फ्रेंड्स, MSBTचं नाव दिलेलं आहे. ओके. हा तुम्हाला 4 मार्कासाठी डिफरन्स विचारला जाईल, तर तुम्हाला हे 4 पॉईंट लिहिणे गरजेचे आहेत. ओके. आता आपण पुढे बघूया की या स्ट्रिंगच्या मेथडवरती क्वेश्चन विचारला होता, तो कसा सॉल्व करायचा आहे, स्ट्रिंगच्या मेथड्स. ओके. तर बघा, पहिल्यांदा आपण पहिली मेथड बघणार आहोत. स्ट्रिंग मेथडमधली पहिली मेथड कोणती आहे, तर टू लोअर केस. बघा, 2चा T स्मॉल आहे, L कॅपिटल आहे, C पण कॅपिटल आहे आणि आपण इथं त्याला क्लोज केलेले आहेत. राईट. तो काय म्हणतोय, लोअर केस म्हणजेच की काय, कन्वर्ट ऑल कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग इन टू लोअर केस. म्हणजे जेवढे काय तुमच्या स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर असतील त्याला लोअर केसमध्ये काय करा, कन्वर्ट करा. लोअर केस म्हणजेच की काय, स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c, d, a अप टू z. ओके. आता बघा, सिंटॅक्स काय आहे, S1 म्हणजेच तुमच्या स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट डॉट टू लोअर केस. म्हणजे टू लोअर केसच्या मेथडला कॉल केला की तो ऑटोमॅटिकली लोअर केस रिटर्न करेल. समजा एक्झाम्पलमध्ये बघा सांगितलं आहे, मी स्ट्रिंगला इनिशियलाइज केलं आहे आणि एसमधील ऑब्जेक्ट दिला इज इक्वल टू सचिन टाकलं आहे. ह्या सचिनची स्पेलिंग SACHIN आणि हा डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये आहे, डबल इन्व्हर्टेड कोट्समध्ये आहे. आता मी काय केला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. जर तुम्हाला कोणती प्रिंट करायचं असं जावामध्ये तर आपण सिंटॅक्समध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एस ऑब्जेक्ट ऑफ स्ट्रिंग, याचा ऑब्जेक्ट घेतलं मी एस टू लोअर केस. मग तुमचा ऑब्जेक्ट काय भेटणार आहे फ्रेंड्स, तर तुमचा ऑब्जेक्टमध्ये येणार आहे सचिनचा जो तुमचा एस इथे कॅपिटल होता तो इथे सर्व स्मॉलमध्ये येणार आहे. आय होप तुम्हाला हा समजलेला असेल. आता पुढे काय करूया आपण, आता दुसरा मेथड बघून घेऊया. ओके. तर बघा, दुसरी मेथड कुठली आहे, टू अप्पर केस. अप्पर केस म्हणजेच की काय, ह्याच्यामध्ये काय होतं फ्रेंड्स की जेवढे काही कॅरेक्टर आहेत ना, कन्वर्ट ऑल कॅरेक्टर कशामध्ये कन्वर्ट केला, तिथं लोअर केसमध्ये करत होतं, इथं आपण अप्पर केसमध्ये करतो. बघा, T स्मॉल, U कॅपिटल, केसचा C कॅपिटल. ओके. S1 डॉट टू अप्पर केस. एक्झाम्पलमध्ये घेतलं मी सचिन आणि त्याच S डॉट म्हणजे ऑब्जेक्ट थ्रू मी टू अप्पर केसला कॉल केला, मेथडला कॉल केला, तर सर्व कसे झाले, हे अप्पर लेटरमध्ये झाले. ओके. पुढे बघा फ्रेंड्स, पुढे काय आहे, ट्रिम. ट्रिम म्हणजेच काय करते, कॉपी करतो. ओके. ट्रिम आला की समजायचं की कॉपी. रिटर्न्स अ कॉपी ऑफ द स्ट्रिंग विथ द लिडिंग अँड द ट्रेलिंग स्पेस रिमूव्ह. म्हणजेच की काय आहे बघा, सिंटॅक्स S1 डॉट ट्रिम. आता मी S1 म्हणजे काय, स्ट्रिंगचा एक ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बघा इथे मी स्पेस दिला आहे आणि इथे पण स्पेस दिला आहे, नाव टाकलं आहे सचिन. ओके. आणि मी S ट्रिम केलं, हा ॲज इट इज कॉपी होणार आहे सचिन बट विदाऊट एनी स्पेस. ओके. इथे स्पेस आहे, इथे स्पेस राहणार नाही. आय होप तुम्हाला ट्रिम म्हणजे काय समजलेला असेल. ओके. आता बघा, पुढचा कोणता आहे फ्रेंड्स, रिप्लेस. रिप्लेस म्हणजेच की काय, जर तुम्हाला कोणता वर्ड दुसऱ्या वर्डसोबत म्हणजे ओल्डवाला वर्ड न्यूवाल्यासोबत रिप्लेस करत असेल तर रिप्लेस नावाची मेथड यूज करतो. ओके. तर बघा, रिप्लेस अ न्यू स्ट्रिंग बाय प्लेसिंग ऑल ऑकरन्स ऑफ ओल्ड कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग विथ द न्यू वन्स. म्हणजेच जो तुमचा ओल्ड कॅरेक्टर आणि स्ट्रिंग आहे तो न्यूवाल्यासोबत काय होतो, रिप्लेस होतो. सिंटॅक्स काय,
S1 रिप्लेस कोणासोबत केला एक्स आणि वाय सोबत मी काय केलं त्याला रिप्लेस केला बघा एक्स आणि वाय सोबत रिप्लेस केला और S1ला काय केलं रिप्लेस केला ओल्ड आणि न्यूचं म्हणजे एकतर तुम्ही हा सिंटॅक्स लिहू शकता किंवा हा सिंटॅक्स लिहू शकता. एक्झाम्पल नीट बारीकीने बघा फ्रेंड्स बघा जावा इज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज जावा इज अ प्लॅटफॉर्म मी स्ट्रिंगच्या S1मध्ये याला स्टोअर केलं आणि मी काय केलं आहे स्ट्रिंगच्या S2मध्ये काय घेतलं आहे S1चा रिप्लेस जावाच्या जागी काय करा कावा करा. ओके म्हणजे या ओल्डच्या जागी काय करा न्यू करा. S1 हा रिप्लेस करणार आहे रिप्लेस मेथडच्या पण तो कशामध्ये होणार आहे S2. ओके आता मी काय करणार आहे S2ला मी कॉल करेन फ्रेंड बघा system.out.println S2ला कॉल केला. ओके समजलं मी कुणाला कॉल करतोय फ्रेंड्स S2ला कॉल केला बघा ते S2ला कॉल केला आहे. मग आउटपुट काय आला फ्रेंड्स कावा इज अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज कावा इज अ प्लॅटफॉर्म. ओके समजलं मी काय केला हा S2 कुठला आहे तर हा S2 या स्ट्रिंगमध्ये S2मध्ये काय स्टोअर झाला आहे तर हा रिप्लेस पण जावाला कसोबत रिप्लेस केला कावामध्ये आणि हा जावाला इथे. ओके आय होप तुम्हाला समजेल असं तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके पुढचा बघूया फ्रेंड्स की कोणता टाईप आहे तर आहे लेंथ नेहमीच सजेस्ट करतोय की हा तुम्हाला ओव्हरऑल लेंथ ऑफ स्ट्रिंग देईल म्हणजे रिटर्न द लेंथ ऑफ द गिवन स्ट्रिंग इंटिजर लेंथ नावाचा कीवर्ड यूज करायचा म्हणजे मेथड यूज करायची. स्ट्रिंग डॉट लेंथ यूज केल्या पाहिजे बघा स्ट्रिंगमध्ये आपण str नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे त्यामध्ये मी इंडिया नावाचा एक लेटर घेतलेला आहे वर्ड घेतलेला आहे बोलू शकता आणि system.out.println स्ट्रिंग म्हणजे हा स्ट्रिंग तुमचा ऑब्जेक्ट घ्यायचा आणि त्याची लेंथ सांगायची किती तुमची लेंथ किती आहे 1 2 3 4 5 मग ते किती येणार आहे 5 येणार आहे फ्रेंड्स. ओके कोणते पण विचारले 4 मार्काचं 4 मार्काचं 4 लिहा 6 मार्काला विचारलं तर फ्रेंड्स 6 मार्काला लिहा. ओके आता बघा अजून एक आहे अजून काय आहे फ्रेंड्स कॅर ॲट म्हणजेच काय रिटर्न द कॅरेक्टर ॲट द स्पेसिफिक इंडेक्स पोझिशन म्हणजेच कोणता कॅरेक्टर तुम्हाला कोणत्या पोझिशनला येतो तुम्ही ठरवू शकता बघा कॅरेक्टर ॲट इंटिजर पोझिशन. आता मी बघा एक्झाम्पल घेतला स्ट्रिंगमध्ये S इज इक्वल टू इंडिया घेतला. ओके आणि इंडियामध्ये तर मला काय प्लेस करायचं फ्रेंड सेकंड पोझिशनचा जो काही नंबर आहे तो मला रिटर्न करायचा आहे इथे रिटर्न आहे म्हणजे तुम्हाला तो नंबर देईल बघा आता सेकंड पोझिशनला काय बघा 0 1 2 D आहे फ्रेंड्स म्हणजे तुमच्या इथे काय येणार आहे D येणार आहे. ओके म्हणजे बघा हा काय करतो तुमची इंडेक्सच्या थ्रू तुमचा कोणता कॅरेक्टर रिटर्न करतो तो ठरवतो. समजलं असेल तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा आता याच्यामध्ये समजा मग इथे मी 3 घेतला तर मला काय येईल 0 1 2 आणि 3ला काय आय आहे म्हणजे तो काय करेल आय रिटर्न करेल. समजलं जो काय रिटर्न करतो फ्रेंड्स जो तुमचा कॅरेक्टर आहे ना तो रिटर्न करणार आहे कोणत्या पोझिशनला कोणता कॅरेक्टर आहे तो. आता बघा 7वा कोणता आहे सबस्ट्रिंग म्हणजेच की काय फ्रेंड्स तर बघा रिटर्न्स द सबस्ट्रिंग स्टार्टिंग फ्रॉम द स्पेसिफिक इंडेक्स टू द एंड ऑफ द स्ट्रिंग म्हणजेच की काय बघा स्ट्रिंग घ्या सबस्ट्रिंग घेतले इंटिजरमध्ये स्टार्ट इंडेक्स आता मी घेतला system.out.println. ओके त्यामध्ये घेतला वेलकम डॉट सबस्ट्रिंग ऑफ 3 मग काय भेटलं आपल्याला COME 0 1 2 3 म्हणजे सबस्ट्रिंग काय देते बघा समजा एक तुम्ही कीवर्ड यूज केला आहे वर्ड यूज केला आहे समजा तुम्हाला अर्धा वर्ड पाहिजे असेल समजा आता मी 2 घेतले असते ना तर मला काय वाटलं मस्त LCOME असं भेटलं असं पहिले मी 3 यूज केलं म्हणून तुम्हाला COME घेणार का कारण की बघा 0 1 2 आणि 3. ओके हा तुम्हाला फक्त एक सबस्ट्रिंग देतो बाय स्पेसिफिक इंडेक्स थ्रू. ओके इंडेक्स तुम्हाला काय भेटणार सबस्ट्रिंग मिळणार आहे. आता बघा लास्ट टॉपिक आहे म्हणजे लास्ट आहे कम्पेअर टू काय करतो फ्रेंड्स कम्पेअर टू स्ट्रिंग लेक्सिकोग्राफिकली. ओके लेक्सिकोग्राफिकली कसं तो कम्पेअर करतो बघा इंटिजर कम्पेअर टू ऑब्जेक्ट ओ काय असेल तो. आता मी स्ट्रिंग 1 मध्ये घेतला स्ट्रिंग इज इम्युटेबल आर इम्युटेबल इंटिजर आर नॉट इम्युटेबल म्हणजे S1 S2 S3 घेतला तर रिझल्टमध्ये बघा काय टाकणार आहे मी रिझल्टमध्ये टाकणार आहे स्ट्रिंग कम्पेअर टू स्ट्रिंग 2 याच्यासोबत कम्पेअर केली तर दोघं पण सेम आहेत काही इतका टेन्शन नाही. system.out.println म्हणजे तुमचं इथे काय येणार आहे 0 येणार आहे बरोबर आहे. हा पहिला माझा आउटपुट काय आला 0 आला का 0 आला फ्रेंड्स कारण की दोघांमध्ये बघा स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 कम्पेअर झाले दोघं पण काय सेम आहे डिफरन्स काय नाही म्हणून मला इथे 0 आउटपुट भेटला. पण आता मी रिझल्टमध्ये टाकला स्ट्रिंग 2 कम्पेअर विथ स्ट्रिंग 3 बघा तर आणि मी रिझल्टला प्रिंट केला
तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. इथं काय होणार आहे, नॉट इम्युटेबल आणि इथं इम्युटेबल आहे, म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्स आहे. हा कंपॅरिझनचा एक सिम्पलसा एक्झाम्पल आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजली असेल. जर आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.